नमस्कार. ट्रेडिंग करतो आहे. खूप स्ट्रॅटेजीज फॉलो केल्या पण प्रॉफिटेबल होत नाही. स्ट्रॅटेजीवरती खूप काम केलेलं आहे पण सायकॉलॉजीवर काम केलं आहे का? सायकॉलॉजी तुमच्या ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये 80% काम करते आणि सायकॉलॉजी जर बरोबर नसेल तर तुम्ही कुठल्याही जगातली कोणतीही बेस्ट स्ट्रॅटेजी आणलीत तरीसुद्धा सक्सेसफुल तुम्ही होणार नाहीत. काय होतं, चांगली स्ट्रॅटेजी आपल्याला एक चांगली ट्रेड देऊन जाते पण ती ट्रेड एक्झिक्यूट करण्यासाठी त्या ट्रेडमध्ये एंट्री करण्यासाठी प्रॉफिट्स होईपर्यंत आपलं टार्गेट येईपर्यंत थांबण्यासाठी आणि टार्गेट वेळेत बुक करण्यासाठी किंवा लॉस होत असेल तर लॉस झेलण्यासाठी तुमची सायकॉलॉजी व्यवस्थित असली पाहिजे. जेव्हा तुम्ही ट्रेड करतात तेव्हा तुमच्या इमोशन्स तुमचे एकदम ॲक्टिवेट झालेले असतात. फिअर, ग्रीड, रिग्रेट, फोमो, वेगवेगळे इमोशन्स वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी ॲक्टिवेट होतात. मी सजेस्ट करेन तुम्ही सायकॉलॉजीवरती जास्ती भर द्या. स्ट्रॅटेजीवर काम केलं यश आलेलं नाही आपल्याला हे माहिती आहे. सायकॉलॉजीवरती आपण किती काम केलं, आपण आपल्या सायकॉलॉजी इम्प्रूव्ह करण्यासाठी किती केले, आपण स्वतःला किती ओळखतो हे पहिल्यांदा बघा. मी गाडी चालवतो आहे, गाडी चालवताना मला एखाद्याने कट मारला, तो माझ्या पुढे गेला, मला राग येतो का? माझ्या मनामध्ये आपण पण ज्याला जाऊन कट मारू किंवा आपण सुद्धा त्याला थोडं साईडला दाबू अशी फिलिंग येते का? म्हणजे मग रिव्हेंज ट्रेड करू शकेन. म्हणजे मला लोकांचा बदला घेण्याची इच्छा होती आहे तर मी रिव्हेंज मोडमध्ये जातो आहे. ही धोक्याची घंटा आहे. मी चाललो आहे, एखादा माणूस माझ्या पुढे ओव्हरटेक करून गेला आणि मला पण त्याच्या पुढे जायचं आहे, मला घाई होती. कशाबद्दल जायचं आहे, का जायचं आहे मला पुढे? मला फोमो होतो आहे का? माझ्या मनामध्ये काय भावना येत आहेत, काय फिलिंग्स येत आहेत हे ओळखणं खूप गरजेचं आहे. मी जर ह्या गोष्टी ऑब्झर्व केल्या, मी जर स्वतःलाच समजून घेतलं की मी काय आहे, माझा स्वभाव कसा आहे, माझा इगो किती मोठा आहे, माझे स्वतःबद्दलची स्वतःच्या मनात काय कन्सेप्ट आहे, सेल्फ एस्टीम, सेल्फ व्हॅल्युएशन माझ्या मनात काय आहे हे मी ओळखलो. मी किती स्वप्न बघतो किंवा किती ड्रीमिंग करणारा माणूस आहे, मला किती ग्रीड आहे, मला किती लवकर राग येतो. ह्या जर गोष्टी मी स्वतःबद्दलच्या समजून घेतल्या, मी समोरच्याला माफ करतो का? फार महत्त्वाचं आहे, मी समोरच्याला माफ करू शकतो का? एखाद्याने माझ्यासमोर एखादी चूक केली आणि ती माझ्या अगेन्स्ट असेल किंवा त्या गोष्टीमुळे मला नुकसान होत असेल तर मी ती गोष्ट थोडी मनातनं बाहेर काढून त्याला शांतपणे राग गिळून त्याला माफ करू शकतो, हे समजणं फार गरजेचं आहे. ह्या ज्या क्वालिटीज आहेत ना, ह्या आपण इन जनरल लाईफमध्ये बघतो. आपल्याला सांगतो की एक चांगल्या माणसाची ही लक्षणं आहेत, पण हीच लक्षणं एका चांगल्या ट्रेडरची पण आहेत. आपण एखादी ट्रेड घेतली, आणखीन ती ट्रेड जर आपल्या अगेन्स्ट गेली, आपल्याला चूक लक्षात आली तर आपण त्यावेळी काय करतो? आपण ती चूक वेळेत सुधारतो का? आपण त्या ट्रेडमधनं वेळेत बाहेर पडतो का आपण ती चूक झालेली आहे हे ॲक्सेप्टच करत नाही आणि होप करत बसतो की आपली ट्रेड आपल्या लेवलला जाईल, मला ती ब्रेकआउटला येईल आणि मला ॲटलिस्ट माझ्या ब्रेक इवन पॉईंटला येऊन मला बाहेर पडण्याचा चान्स मिळेल. म्हणजे आपण होपफुल होऊन जातो का चुकीच्या वेळी? की जिथे आपण वेळेत निर्णय घेऊन बाहेर पडायला पाहिजे तिथे मी होपफुल होत बसून देवाची प्रार्थना करत बसलो की बाबा माझा ट्रेड पॉझिटिव्ह निघत नाही तर निदान ब्रेक इवनला येऊ दे, मी बाहेर पडतो, मग काय होईल ते होऊ दे. असं पण होत असेल, असं होतंच, मोस्टली होतं, माझ्या बाबतीत पण बऱ्याच वेळेला झालेलं आहे. याच्यात आपण त्या ब्रेक इवनला बाहेर पडतो आणि मग ती ट्रेड आपल्या फेवरमध्ये जाऊन वर जाते आणि मग आपल्याला पश्चाताप होतो की अरे थोडं थांबलो असतो तर माझा प्रॉफिट झाला होता, माझी ट्रेड बरोबर होती, माझी ॲनालिसिस बरोबर होती, पण माझ्या या छोट्या मोमेंटरी इमोशनल डिस्टर्बन्समुळे मी घाई केली, त्या ट्रेडमधनं बाहेर पडलो आणि मला तो जो होऊ शकत होता तो प्रॉफिट पण नाही मिळाला. असं होतं आहे का? ही एक खतऱ्याची घंटा आहे.
स्वतः ॲनालिसिस करा, स्वतःचा स्वभाव समजून घ्या. आपल्याच लक्षात येईल की आपण काय चुकतो आहे, आपले कुठले इमोशन्स ॲक्टिवेट होत आहेत आणि त्या इमोशन्सना आपण कसं टॅकल करायचं हे सायकोलॉजिकली शिकणं खूप गरजेचं आहे.